ऑपरेशन टायगरमधून कुणीही खासदार फुटणार नाही असा विश्वास खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलाय। पारदर्शक राजकारण राहिलेलं नाही, ऑपरेशन टायगर करणार वगैरे सोडा, तुमच्या खुर्चीखाली लागलेलं सुरुंग बघा, ते भाजपने लावलेत असा टोलाही त्यांनी लगावला। खरात प्रकरणासंदर्भात यंत्रणेला ज्याला बोलवायचंय त्याला बोलावून चौकशी करेल अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। असे प्रश्न विचारून यंत्रणेला डिस्टर्ब करणं योग्य नाही असंही ते म्हणाले। मंत्री नितेश राणेंनी उल्वे येथील सी फूड फेस्टिवलला भेट दिली। मत्स्य विभागाच्या माध्यमातून वडापावसारखे राज्यात फिश पावचे स्टॉल सुरू करणार अशी घोषणाही मंत्री नितेश राणेंनी केली। राज्याच्या प्रमुख शहरात असे स्टॉल सुरू करणार, रोजगार निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले। एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाल्याचं दिसतंय। खडसेंवर साखर कारखाना सुरू करण्याचा आमिष देत शेतकऱ्यांच्या महार वतनाची जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यासह कन्या शारदा खडसे यांच्यावर बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी मंगळवारी सेवानिवृत्त होत आहे। भूषण गगराणी यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। अश्विनी भिडे, मिलिंद म्हैसकर आणि विकास खारगे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केली। यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेलचे जिल्हाधिकारी आणि सामाजिक पदाधिकारी यांचं शिष्टमंडळ होतं। भोंदूबाबा अशोक खरातच्या शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसात 12 वर्षात नोंदच नसल्याची माहिती समोर आली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये या परवान्याची नोंद नसल्याचं निष्पन्न झालंय। स्थानिक पोलीस स्टेशन सुद्धा याबाबत अनभिज्ञ असल्याचं दिसतंय। भोंदूबाबा अशोक खरातच्या मोबाईलमधून मोठा खुलासा झालाय। 2,500हून अधिक महत्त्वाच्या नंबरसाठी कोड वर्डचा वापर करण्यात आला। नंबर कोडमध्ये सेव्ह केल्यानं तपास यंत्रणेसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय। अशोक खरातला नीलम गोऱ्हेही भेटायला जात होत्या। नाशिकमध्ये हॉटेलमध्ये गोरे खरातला भेटला असा मोठा दावा सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाईंनी केलाय। नीलम गोरे भविष्य पाहण्यासाठी जात होत्या असंही देसाई म्हणाले। मी कुणाकडेही मंत्रीपद मागायला गेलो नाही, कार्यकर्ता पद हे मोठे असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं। मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली, आता 4थ्यांदाही आणि 5व्यांदाही पद मिळेल असंही ते म्हणाले। ज्यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घातलंय किंवा समर्थन केलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केली। चाकणकरांवर कारवाई करून पूर्ण कारवाई झाली असं म्हणता येणार नाही असंही ते म्हणाले। नागपूर शहरातील फुटपाथवर असलेलं अतिक्रमण हटवण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी निर्देश दिले। शहरात 24 तास पाणी देण्याच्या प्रश्नावरून त्यांनी OCWच्या अधिकाऱ्यांना खडसावलंय। शिवसेनेच्या संभाजीनगर जिल्हा संपर्क प्रमुखपदी विलास पारकर यांची नियुक्ती करण्यात आली। गत लोकसभा, विधानसभा तसेच महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना पुढील आदेश येईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश दिलेत। त्यांचा कार्यभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर पाहणार आहेत। जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती। जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा जलद आणि पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित खासगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी निर्णय घेतलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 16 एप्रिलला वर्धा दौऱ्यावर असतील। त्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय इथं आयोजित दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील। या सोहळ्यात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे। खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीला ट्रकनं धडक दिली। अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। खासदार प्रशांत पडोळे नागपूर विमानतळावर जात असताना अचानक ट्रकनं गाडीला जोरदार धडक दिली। अकोल्यातील अकोटपैल भागात काँग्रेस आणि MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा झाला। या दरम्यान दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांचे समर्थक एकमेकांना भिडले। यावेळी एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करण्यात आला। लातूर जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती पदावरून महायुतीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय।
बांधकाम सभापतीपद आमदार अभिमन्यू पवार यांच्या गटाला मिळावं अशी मागणी होते, तर विषय समित्यांच्या सभापती निवडीवरूनही महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.